सुप्रभात सगळ्यांना. आणि इकडची सकाळ बघा, सकाळचा माउंटेन व्ह्यू आमच्या बाल्कनी रूम मधून. इथे रिसेप्शनच्या बाजूलाच ग्राउंड फ्लोअरला इथे डायनिंग रेस्टॉरंट आहे. इथे नाईटला डिनर करायला मस्त वाटतं, कारण की ते रात्री तुम्हाला व्ह्यू चांगला दिसतो आणि लाईटमध्ये खूप छान वाटतं. तर हा ब्रेकफास्ट एरिया आहे. इथे आता 8 वाजता ब्रेकफास्ट सर्व केला जाईल. आता ब्रेकफास्टचा टाईम झाला आहे. आपण बघूया ब्रेकफास्टमध्ये काय काय. तर इथे इकडे मेदवडा आहे, इथे नीर डोसा आहे, इडली, ते एग ब्रेड, शेवया उपमा, मिक्स भाजी, सांबार, छोले मसाला, टोस्टेड ब्रेड. आता आम्ही आलो आहे टाटा टी म्युझियम, ज्याला रिपल टी म्युझियम पार्क पण बोलतात. तिथून समोरून आपण ते तिकीट काढूया आणि टी फॅक्टरीला जाऊन व्हिजिट करूया. ते तिकीटचे रेट्स पण दिले आहे. ॲडमिशन तिकीट 150 रुपीज पर हेड आहे आणि कॅमेरा असेल तर 20 रुपीज आणि टायमिंग 9 AM to 5 PM. तर आता आम्ही तिकीट परचेस करून झाले. हे बघू शकता तिकीट 150 रुपीज पर हेड. तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायला, तर इथे जीपे ट्रान्झॅक्शन नाही केले जात, तर तुम्हाला कंपल्सरी कॅश कॅरी करावी लागेल. कारण की इथे नॅशनल पार्क जिथे आम्ही व्हिजिट केलं आहे सगळ्या गोष्टीला शॉप्समध्ये कॅशच जास्त घेतात, कारण की टुरिस्ट प्लेस असल्यामुळे इथे असं कॅश प्रिफर केली जाते. हा म्युझियमचा एंट्रन्स गेट आहे. चला आपण जाऊया. हा साईडला विंटेज डिव्हायसेस पण ठेवले इलेक्ट्रॉनिक, जसं की टाईपरायटर, जुन्या काळातले आपले मशिनी म्हणू शकतो, रेडिओ म्हणू शकतात आणि टेलिफोन, त्या गोष्टी पण प्रिझर्व केल्या आहे. आणि इथे टेलिफोन पण आहे, जेव्हा जुन्या काळात कम्युनिकेशनसाठी हा यूज केला जात होता. टेलिफोन एक्सचेंज मॅक्स 100 लाईनच होत्या आणि ह्याचा कालावधी पण दिले फ्रॉम 1908 to 1997 हा टेलिफोन वापरण्यात येत होता. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे फ्लावर वॉश पण आहे, म्हणजे फ्लावर पॉट बोलू शकतो आपण. तर हे काय काय चायनावरून आहे आणि काय काय हा बाउल आहे मोठा, हा जापानवरून देण्यात आला आहे. तर सगळ्यात जुन्या काळातल्या वस्तू तुम्हाला दिसली, विंटेज आपण घरगुती सामान बोलू शकतो. हे ते माणसांच्या हाईट एवढे तुम्ही वास बोलू शकता. आणि हे बाटअप आहे, म्हणजे फर्निचर काय काय, वुडन बाटअप, वुडन चेअर्स जुन्या काळातले. आता आपण टी फॅक्टरीला आलो आहे आणि इथे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे ते तुम्हाला माहिती सांगतील की कसं टी बनवली जाते. ही ॲक्च्युअल चायपत्ती असते, ज्याला आपण टी लीव्स बोलतो. नंतर ही स्टेप बाय स्टेप कशी प्रोसेस केली जाते आणि चहा पावडर कशी फायनल प्रोडक्ट बनतो हे सगळं दाखवलं जातं. आणि ह्या सगळ्यात जुन्या काळाच्या मशीन आहेत. ही चायपत्ती त्या मशीनमध्ये टाकली आणि ती आता कशी रिफाईन आणि प्रोसेस होईल ते आपण बघूया. तर इथे चायची पानं इथे कट केली जातात, कापली जातात, तुकडे तुकडे स्ट्रेट केले जातात.
असे 4 लेवल आहे. ही एक दिसेल तुम्हाला, पुढे 2, 3 आणि 4. म्हणजे 4 असे फिल्टर प्रोसेसने ते कट केले जातात, एकदम फाईनली चॉप. चायचा एक वेगळाच अरोमा येतो, एकदम खूपच सुगंध फुल प्रफुल्लित झाला आहे. आणि ह्या मशीनमध्ये ती फर्मेंट होते आणि ती फायनल फर्मेंट झाल्यानंतर ती पुढे दुसऱ्या प्रोसेसला जाते. ही आपली मोठी गाळणी, जशी चाळणी असते घरी, तिथे ती गाळली जाते चहा पावडर आणि एकदम रिफाईन केली जाते. यांच्या स्वतः शॉपमध्ये तुम्हाला इथे चाय वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे मिळतील. इथे ग्रीन टीने बनवलेल्या अगरबत्त्या पण तुम्हाला दिसू शकतात. रोज, सँडलवूड सगळ्या तिन्ही फ्लेवरच्या अगरबत्त्याचे शॉप पण आहे. इथे कॉफी बीन्स पण आहे. हा सेक्शन काउंटरमध्ये तुम्हाला व्हाईट, डार्क चॉकलेट्स वेगवेगळ्या फ्लेवरच्या मिळतील. इथे बिल काउंटर आहे, तर आपण जे प्रोडक्ट घेत आहे त्याचं आता बिल छापून करूया. जर तुम्हाला इकडे चायचे वेगळे फ्लेवर्स टेस्ट करायचे आहेत तर इथे काउंटर पण आहे, छोटंसं शॉप आहे, ते तुम्ही चायचा आस्वाद घेऊ शकता. आणि जी तुम्हाला चाय आवडली ती तुम्ही चाय पावडर इथे जाऊन परचेस करू शकतात. आता टाटा टी म्युझियम आमचं एक्सप्लोर करून झालं आहे. आता आम्ही थोड्या वेळाने जाणार आहोत एरोकुलम नॅशनल पार्कला. एरोकुलम नॅशनल पार्कला. तर इथे तिकीट काउंटरमध्ये आपण तिकीट काढू आणि विजिट करू. तिकीटचे रेट पण दिले आहे. तर इथे पर तिकीट 200 रुपीज आहे. पुढचा प्रवास आता आपला बसने होणार आहे, तर हे बस सफारी असणार आहे आणि ही लाईन बससाठी जाते. ते बसला खूप वेटिंग असते. तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन आहे. इकडे फॉरेस्ट गव्हर्नमेंटचे बसेस आहेत, तर ह्या बसने आपण आता सफारी करतात. इथे हॉल्ट घेणार आपण आणि मग इथे 2 किलोमीटर तुम्ही सफारी करू शकतात बाय वॉक. आणि ते झाल्यानंतर मग तुम्ही परत इथे रिटर्न होऊ शकतात आणि मग आपल्याला रिटर्न जर्नीसाठी बस पकडायची आहे. एंट्री गेट आहे, तर एंट्री गेट इथे तुम्हाला एक चेकपोस्ट असतो, तिथे तुमची बॅग चेक केली पाहिजे करतात आणि बॅगमध्ये तुमचं काय स्नॅक्स आयटम असेल, पॅकेट फूड्स, तर ते जप्त करतात. तर तुम्ही तो पॉईंट नोट डाऊन करा की स्नॅक्स फूड इथे अलाउड नाही. जसं मग मी बोललो होतो की आपल्या इथे आता 1 किलोमीटर ट्रेक करायची आहे आणि तुम्हाला इथे ट्रेकिंग करताना तुम्हाला इकडे वाईल्ड ॲनिमल्स दिसतील, जसं की वाईल्ड गोट आणि भरपूर जंगली प्राणी. तर चला बघूया. आपण जरा पुढे जाऊन बघूया. तर हे बघा इकडचे वाईल्ड गोट. नॅशनल पार्कची थोडक्यात माहिती दिली आहे आणि हा मॅप पण आहे. इथे समोर कॅन्टीन पण आहे आणि फूड कोर्ट आहे. इथे तुम्हाला बर्गर किंवा बेकरी आयटम्स, पेस्ट्रीज, सँडविच
आणि टी कॉफी मिळतं. പിന്നെ അവിടെ ഫോട്ടോയിലോട്ടോ ഫോണിലോട്ട് जर्नीसाठी आपल्याला ही बस आहे जी परत आपल्याला नॅशनल पार्कच्या मेन गेटला ड्रॉप करेल. समोर तुम्हाला दिसत असेल तर हे मातुबेती धरण आहे. समोर तुम्हाला स्पीड बोट पण दिसत असेल, तिथे बोटिंग केली जाते. तुम्हाला समोर दाखवतो, हा स्पीड बोट आहे. त्याचे एंट्रन्स तिकीट काउंटर त्या पुढे आहे, समोर आहे. तर आता आम्ही आलो आहो फ्लावर गार्डनला. तर फ्लावर गार्डनला इथे विविध प्रकारची फुलं बघायला मिळतात. तर चला आपण जाऊया. आता काय ज्याची एंट्री फी 50 रुपीज पर हेड आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं तुम्हाला दिसेल. ते गुलाबाची जाती वेगवेगळे असतात ते दिसेल. आणि तिथे थोडक्यात माहिती पण दिली आहे आणि त्यांची नावं पण. इकडे तुम्ही काही प्लांट्स जर तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही परचेस पण करू शकतात. 100 रुपयापासून स्टार्टिंग आहे. रोपटं, फ्लावर्स, प्लांट सगळं. तर हे आहे मुन्नार चॉकलेट फॅक्टरी. चॉकलेट क्राफ्ट म्युझियम गार्डन्स ते मोठं आउटलेट आहे. तिथे फ्री एंट्री पास पण आहे, जे तुम्हाला फ्री विजिट करायला मिळतं. बाद में सीधा फ्रीजर के अंदर जाएगा चॉकलेट सोलिड करने के लिए. लिक्विड जो तो सॉलिड करना चाहिए ना, वाइब्रेट करके सीधा फ्रीजर का अंदर आधा घंटा रखेगा तो चॉकलेट सॉलिड हो जाएगा. बाद में हम बाहर निकाल के पैकिंग करता है. पैकिंग करने का टाइम हम तो क्या करता है, नाइट्रोजन गैस फिल करके पैकिंग करता है. नाइट्रोजन फिल करेगा तो चॉकलेट मेल्ट नहीं हो जाएगा. आपको किधर भी लेके जा सकता है, चॉकलेट मेल्टिंग इश्यू नहीं आएगा. देख लिए वाइब्रेट किया. हे चॉकलेट शॉप आहे. इथे आपल्याला व्हरायटी चॉकलेट्स तुम्हाला सॅम्पल टेस्ट करायला मिळतात. आणि जर ते फ्लेवर जे तुम्हाला आवडले ते तुम्ही परचेस करू शकता. तर इथे प्राइसिंग दिली आहे. इथे 1 किलो चॉकलेट घेतात तुम्हाला 1600 रुपये आहे प्राईस, आणि हाफ के जी घेतली तर 800 रुपये आहे. तर आता मी डिनरला एक इथे जवळपास लोकल रेस्टॉरंट आहे. तर इकडे सगळं रिजनल फूड ऑथेंटिकेट मिळतं. तर आता मी इथे मसाला डोसा आणि अप्पम आणि पोटॅटो करी मागवले, ते तुम्हाला दाखवतो. तर हे अप्पम आहे, जे आपल्या इथे घावणे बोलू शकतो किंवा आंबोळी बोलू शकतो. आणि ही पोटॅटो करी आहे गरमागरम. आणि आता आपल्याला आला आहे मसाला डोसा, चटणी, सांबार